उन्मेष पाटलांचा गिरीश महाजनांसह भाजपला इशारा दिल्याचं बघायला मिळालं। बोलायला लागलो तर महाजनांना जामनेरमधून बाहेर पडणंही अवघड होईल असं उन्मेष पाटील म्हणाले। बीएचआरच्या ठेवीदारांना कुणी लुटलं याची चौकशी करा अशी मागणी देखील उन्मेष पाटलांनी केली आहे। भाजपाने तोंड सांभाळून बोलावं असा इशारा देखील उन्मेष पाटील यांनी दिला। बोलताना तोंड सांभाळून बोला, बेबान बोलू नका। लोकांना दिशाभूल करण्याचे तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले, त्यांना कळतंय काय बॉम्ब पाडली आपण। 10 वर्ष कॅबिनेटच्या मीटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही? ते दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता, याची दाढ उठलेली तिथे। एखादा माणूस जरा तोंड दाखवलं होतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे, माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोखरा योजनेत घेतलं गेलं नाही, लाज वाटत नाही? आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही? कोणत्या टोनाने मतं मागताय तुम्ही? पोखरामध्ये गाव नाही, इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही, ठिबकचं अनुदान नाही, आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी? म्हणजे हे सगळे पोकळवाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक तो पेटलाय, त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे।